न्यूज, एक पाऊल पुढे. रुग्णसेवा हेच ईश्वर सेवा. माजी मंत्री आमदार श्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी सुधाकर गव्हाळे यांना 50,000 रुपयाची केली आर्थिक मदत. माननीय माजी मंत्री तथा आमदार प्राध्यापक श्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे सुधाकर गव्हाळे यांनी मानले आभार. परंडा दिनांक 1 मे परंडा तालुक्यातील रोसा येथील गायक सुधाकर गव्हाळे यांना कर्करोग उपचारासाठी माननीय मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी 50,000 रुपयाची रोख आर्थिक मदत करून दिलासा आहे. रोसा येथील गायक सुधाकर गव्हाळे यांना कर्करोग आजार झाल्याचे आरोग्य तपासण्या केल्यानंतर सिद्ध झाले असून पुढील उपचार घेण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार करणे त्यांना जिकरीचे ठरत असल्याची बाब पंचायत समितीचे सदस्य अमोल नलवडे यांनी आमदार सावंत यांना फोनद्वारे सांगितली असता सावंत यांनी तातडीने गव्हाळे यांच्या उपचारासाठी 50,000 रुपयाचा निधी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे पाठवून गव्हाळे यांना देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद माजी सभापती नवनाथ जगताप, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य अमोल नलवडे, सोशल मीडिया तालुक प्रमुख शहाजी ढोरे यांनी गव्हाळे यांच्या रोसा येथील स्वगृही जाऊन गायक सुधाकर गव्हाळे यांच्याकडे 50,000 रुपयाचा रोख निधी सुपूर्द केला. यावेळी गव्हाळे यांनी अश्रुनयनाने आमदार सावंत यांचे आभार मानले. यावेळी सरपंच रवींद्र नलवडे, माननीय सरपंच अशोक गोडगे, महादेव जाधव, हनुमंत जगताप, कल्याण बोडरे, मधुकर ओवाळ, सुनील जगताप, सुनील नलवडे, अमोल जगताप, गणेश नलवडे, महबूब शेख, तात्या गव्हाणे, श्रीकांत जाधव, खंडू जाधव, बुद्धिवान गव्हाणे, दादाराव गव्हाणे, संतोष ओवाळ आदी उपस्थित होते. जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. भूमपरांडा वाशी तालुक्याचे विकासरत्न आमदार आदरणीय तानाजीराव सावंत साहेब या भूमपरांडा वाशीला लाभलेलं एक रत्न आज खऱ्या अर्थानं भूमपरांडा वाशी तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबाच्या अडीअडचणी सुखदुःख जाणून साहेबांनी सुधाकर गव्हाळे साहेब आज त्यांना कॅन्सरनी थोडंसं आजारी असल्याचे साहेबांना नुसतं आमचे सभापती अण्णासाहेब जाधव आणि अमोल आणि आम्ही मध्ये गेल्यावर सांगितलं की असे बाबा आमच्या गावातील एका गव्हाळे साहेबांना कॅन्सरचा आजार झाला आहे आणि साहेबांना सांगूच तर काय मदत लागती तर आपण बऱ्याच ठिकाणी साहेब मदत करतात. त्या पद्धतीने त्यांना पण एक 50,000ची मदत तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी केली. भविष्यात त्यांना येणारा खर्च असेल किंवा काही मदत लागली हॉस्पिटलची तर साहेबांनी निश्चितच शब्द दिला आहे. आणि आज या तालुक्याला प्रत्येक रस्ते असत्यान, शेतरस्ते असत्यान किंवा आरोग्याच्या सुविधा असतात साहेब तत्परतेने या भूमपरांडा वाशी तालुक्यातील जनतेच्या सदैव सुखादुःखात सहभागी असतात. आणि आज त्याच माध्यमातून गव्हाळे यांना आज आपण मदत केली. आज या सर्कलचे समजा सदस्य म्हणून पंचायत समिती सदस्य सभापती यांच्या वतीनं या ग्रामस्थांच्या वतीनं साहेबाचं खूप खूप असा आभार आणि धन्यवाद त्यांना. सुधाकर गव्हाळे सर्व महापुरुषांना, महामातांना, संतांना त्रिवार वंदन करून आज जे मला भूमपरांड्याचे आमदार तानाजी सावंत साहेब यांनी जे 50,000ची मदत केली माझ्या कॅन्सरच्या आजारामुळं त्याबद्दल सावंत साहेबांचं आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं, त्यांच्या टीमचं मी खूप खूप आभारी व अभिनंदन करतो. जय महाराज. परवा आम्ही साहेबांच्या JSPमध्ये बैठकीला गेलो होतो पुणे येथे. त्यावेळेस आमचे पंचायत समितीचे सदस्य अमोल नलवडे आणि या भागाचे आमचे धडाडीचे नेतृत्व नवनाथ आप्पा सगळ्यांनी मिळून आम्ही साहेबापुढे एक व्यथा मांडली की साहेब आपल्या भागातील मतदारसंघातील एक नावाजलेले शाहीर गव्हाळे साहेब यांना कॅन्सरची लागण झाल्याचं निदान झालेलं आहे. परंतु त्यांना आपलं सगळं आयुष्य गायनावर खर्च केलेलं असल्यामुळं त्यांना कुठंही म्हणजे मोबदल्याची अपेक्षा केली नाही. फक्त महापुरुषांसाठीच गायन करायचं ह्याच्यात त्यांचं सर्व आयुष्य त्यांना घातलं. तर त्यांना लागण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी साहेबाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता
आम्हाला सांगितलं की त्यांच्याकडे जावा, की त्यांना मदत द्या. ही मदत तात्पुरती स्वरूपाची समजा, परंतु इतका दानशूर माणूस मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये काम करत असताना कुठंही पाहिला नाही. एवढी तत्परता त्यांना दाखवून आम्हाला ह्या टीमला सांगितलं की त्यांना कुठं बोलवायचं नाही, तर त्यांच्या घरी जाऊन ही मदत द्यायची. म्हणून साहेब, आम्ही साहेबांचे एक दूत म्हणून या ठिकाणी तुम्हाला आर्थिक मदत देण्यासाठी आलेलो आहे. ह्या डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबासारखा दानशूर नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळणं ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. आणि हे कायम ह्याच पद्धतीचं त्यांच्या हातून सेवा घडत राहणार आहे. त्यांच्यासाठी मी परांडा तालुक्याचा सभापतीपती या नात्यानं साहेबांचं मनापासून आभार मानतो की साहेब, नुसते आम्ही तुमच्याकडे शब्द टाकू जर तुम्ही एवढी मदत करता, त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. वंदन महामातांना, महासंतांना, आणि आज जी मला सावंत साहेबांनी माझ्या आजाराबद्दल मदत केली, त्यांचं पुन्हा आणखीन खूप खूप अभिनंदन करतो. आणि सभापती अण्णासाहेब जाधव यांचं पण खूप खूप आभारी आहे. तसेच त्यांचे सहकारी नवनाथ आप्पा जगताप यांचं पण खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या गावचे धडाडीचे कार्यकर्ते अमोल नगोडे यांचं पण खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन. तसेच आमचे ग्रामपंचायतचे सदस्य अशोक गोडगे, आम्ही त्यांना आभार मानतो, त्यांचं पण खूप खूप अभिनंदन. तसेच आमचे आसरू बाप्पा हे पण आमच्या रोसा गावचे सरपंच, त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो. आणि मी एक छोटंसं छत्रपतीचं गीत सादर करतो. शुभ 16व्या वर्षात लढला, वाघावानी तो वैऱ्याला भिडला. शुभ 16व्या वर्षात लढला, वाघावानी तो वैऱ्याला भिडला. जिजाईच्या तालमीत घडला घडला घडला. शुभ 16व्या वर्षात लढला, वाघावानी तो वैऱ्याला भिडला. शुभ 16व्या वर्षात लढला, वाघावानी तो वैऱ्याला भिडला. हे गीत माझ्या गुरुचे गुरु आनंददादा शिंदे यांनी गायलेलं आहे. आणि माझे गुरु पुण्याचा राघू राहुलदादा शिंदे यांनी हे गीत गायलेलं आहे. आणि त्यानंतर मी हे गीत आपणासमोर फक्त थोडी लाईन गाऊन दाखवली. टाईम भेटला तर मी परत कधी कुणाचा वाढदिवस काय असेल तर त्या ठिकाणी येऊन मी पूर्ण गाणं गाऊन दाखवेन. जय महाराज. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.